Next question is 10.26 from DC Pandey. In Young's double slit setup, the wavelength of light used is 546 nanometer. Wavelength of light used is 546 nanometer, and the distance of screen from the slit, distance of screen from the slit, त्याला काय म्हणतो आपण, कॅपिटल डी असं म्हणतो. कॅपिटल डी इज 1 मीटर, and slit separation is denoted by small d, that is 0.3 mm. So this is the given information. Compare the intensity at a point P distant 10 mm from the center fringe where the intensity is I naught. Okay. तर intensity at point P find out करायचं आहे आपल्याला. काय find out करायचं आहे? Intensity at point P. Intensity at point P find out करायचं आहे. Okay. Which is intensity at point P, आणि हा point P कसा आहे बघा? Point P which is at distance 10 millimeter from CBB, central bright band. 10 millimeter from central bright band. Intensity at point P which is at a distance 10 millimeter from CBB. Okay, and second question is also there. Find the number of fringes between P and central fringe. Number of fringes देखील काढायचे आहेत. Number of fringes between point P and CBB. या दोन गोष्टी आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायच्या आहेत. ठीक आहे. आता P पॉइंटची इंटेन्सिटी काढायची, रिझल्ट आणि इंटेन्सिटी काढायची आहे. रिझल्ट आणि इंटेन्सिटीचा फॉर्म्युला येत आहे बघा, आपण लिहिलाय हा I1 + I2 + 2 रूट I1 I2 cos डेल्टा, किंवा दोन्ही सोर्सेसच्या इंटेन्सिटी जर सेम असतील तर फॉर्म्युला काय असतो, दॅट इज 4I cos क्यूब डेल्टा बाय 2. ओके. आता हा YDSC एक्सपेरिमेंट आहे. दिस इज यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, अँड देअरफॉर दोन्ही सोर्सेसच्या इंटेन्सिटी काय असणार आहेत, सेमच असणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे रिझल्ट आणि इंटेन्सिटीचा हा फॉर्म्युला वापरणार आहे आपण. तर P पॉइंटची रिझल्ट आणि इंटेन्सिटी काढण्यासाठी 4 कॉन्स्टंट, I म्हणजे प्रत्येक सोर्सची इंटेन्सिटी, म्हणजे काय पाहिजे आपल्याला, डेल्टा पाहिजे. डेल्टा फेज डिफरन्स असल्याशिवाय आपण इंटेन्सिटी काढू शकत नाही. बरोबर. हा, आता फेज डिफरन्स कसं काढायचं, तर त्याच्यासाठी पाथ डिफरन्स काढायचा. इन YDSC पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला माहित आहे ना. इन YDSC पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला काय आहे, डेल्टा एक्स इज इक्वल टू एक्स स्मॉल डी बाय कॅपिटल डी असा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे का. पाथ डिफरन्स एक्स स्मॉल डी बाय कॅपिटल डी. फिर एक्स म्हणजे काय असतं, डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट P फ्रॉम CBB. स्क्रीनवरचं डिस्टन्स आहे. CBB पासून तो पॉइंट किती डिस्टन्सला आहे त्याला काय म्हणतो आपण, स्मॉल एक्स असं आपण म्हणतो. सो इथे व्हॅल्यू सगळ्या प्लेस करूया, म्हणजे डेल्टा एक्स आपल्याला मिळेल 10 × 10⁻³ दॅट इज स्मॉल एक्स. स्मॉल डी किती आहे, 0.3 × 10⁻³ divided by capital D is 1 meter, and therefore path difference is coming to be 10 × 0.3 that is 3 × 10⁻6 meter. लक्षात आलं का बघा. नेहमी कुठल्याही पॉइंटची इंटेन्सिटी जर काढायला सांगितली, तर काय करायचं, डेल्टा काढायचा प्रयत्न करायचा. ओके. डेल्टा म्हणजे फेज डिफरन्स. मग त्याच्यासाठी फेज डिफरन्स काढण्यासाठी पाथ डिफरन्स माहिती पाहिजे, आणि YDSC मध्ये पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला तुम्हाला पाठच पाहिजे. पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला एक्स स्मॉल डी बाय कॅपिटल डी. सो एक्स इज द डिस्टन्स फ्रॉम द CBB असतं.
आता पाथ रेफरन्स वरून फेज डिफरन्स काढू शकतो ना. फेज डिफरन्सचा फॉर्म्युला पाठ पाहिजे. फेज डिफरन्स डेल्टा इज इक्वल टू 2 पाय डेल्टा एक्स बाय लॅम्बडा. सो डेल्टा इज इक्वल टू 2 पाय डेल्टा एक्स आहे 3 इंटू 10 रेस टू 3 इंटू 10 रेस टू किती -6 2 पाय इंटू 3 इंटू 10 रेस टू -6 डिवायडेड बाय वेवलेंथ किती आहे बघा 546 नॅनोमीटर. 546 इंटू 10 रेस टू -9. तर हा तुमचा येणार आहे फेज डिफरन्स आणि तो पायच्या स्वरूपातच ठेवायचा आहे, लक्षात घ्या. इट इज टू बी प्लेस्ड इन टर्म्स ऑफ पाय. 3 ने डिवाइड करूया. सो फेज डिफरन्स येणार बघा डेल्टा इज इक्वल टू आता 10 रेस टू -6 डिवायडेड बाय 10 रेस टू -9 म्हणजे -6 -9 -6 + 9 म्हणजे न्यूमरेटरला 1000 येणार डिवायडेड बाय 91 पाय लिहायचं राहिलं. ओके. तर साधारणपणे एवढा येणार आहे तो फेज डिफरन्स. डेल्टा इज इक्वल टू 1000 बाय 91 पाय. तर याची जर व्हॅल्यू काढायची झाली ऍक्च्युली या अशा व्हॅल्यू पायची व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू जी आहे ती फ्रॅक्शन ऑफ पाय जनरली येत नाही. अशा व्हॅल्यू जनरली मेन्स किंवा नीट मध्ये दिल्या जात नाहीत. ओके. 1000 divided by 91, so it is coming to be 10.989 10.99 येते आहे 10.99 pi. Okay, so this is the phase difference. सो फेज डिफरन्स जो आहे ना तो अप्रॉक्सिमेटली किती येणार, अप्रॉक्सिमेटली काढायचं झालं तर 11 पाय येणार आहे. अप्रॉक्सिमेटली 11 पाय. ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली 11 पाय व्हॅल्यू याची येणार आहे. आता 11 पायच्या ठिकाणी इंटेन्सिटी किती येणार आहे. रिझल्टंट इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो हे ऍक्च्युली फॉर्म्युला न वापरता देखील फाइंड आउट करता येतं. कारण तुम्हाला माहित आहे 1 पाय 3 पाय 5 पाय 7 पाय 9 पाय 11 पाय या पद्धतीने जर फेज डिफरन्स असेल तर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स तयार होतो आणि त्या ठिकाणी डार्क बँड तयार होतो. डार्क बँड बरोबर आहे ना. त्याच्यामुळे तिथं काय होणार आहे डार्क बँड तयार होणार. दॅट इज द आन्सर. तिथं काय होणार आहे डार्क बँड तयार होणार. तरी पण काढायचं झालं तर या पद्धतीने काढू शकतो. IR इज इक्वल टू रिझल्टंट इंटेन्सिटी इज इक्वल टू 4I cos square delta by 2. So 10.99 pi divided by 2. So resultant intensity किती येणार बघा 4I cos square 11.99 pi by 2 म्हणजे किती होणार हे 5.19 येणार. सॉरी 2 पॉइंट ना, सॉरी 5 पॉइंट नव्हे 2 पॉइंट. टू 2.199 वगैरे पाय येते हे. सॉरी 2 ने डिवाइड करतोय ना आपण 2 ने डिवाइड करतोय. सॉरी जस्ट अ मिनिट. 2 ने डिवाइड केल्यावर
5.495 पाय येणार आहे. सो रिझल्टंट इंटेन्सिटी इज नाउ 4i cos square 4.495 pi. I cos square of 5.5 pi, approximately 5.5 pi घेऊया. आता 5.5 पाय ची व्हॅल्यू किती असते? cos of 5.5 पाय 0च असते. सो रिझल्टंट इंटेन्सिटी काय येणार इथं? 0च येणार आहे. कारण नेहमी लक्षात ठेवा 1.5 पाय, 2.5 पाय, 3.5 पाय याच्या कॉस्टच्या व्हॅल्यूज नेहमी काय असतात? 0.5 पाय या सगळ्याच्या व्हॅल्यू कॉस्टच्या काय असतात? नेहमी 0 असतात. त्याच्यामुळे रिझल्टंट इंटेन्सिटी त्या पॉइंटला काय येणार आहे? 0 येणार आहे. आता दुसरा क्वेश्चन काय आहे? नंबर ऑफ फ्रिंजेस बिटवीन पॉइंट पी अँड सीबीबी. ओके, पी आणि सीबीबी यांच्यामध्ये नंबर ऑफ फ्रिंजेस बिटवीन पॉइंट पी अँड सीबीबी. पी आणि सीबीबीच्या मध्ये किती ब्राईट बँड, डार्क बँड फ्रिंजेस म्हणजे किती ब्राईट बँड आणि डार्क बँड असतील हे फाइंड आउट करायचं आहे. आता ते कसं फाइंड आउट करायचं? तर ऍट पॉइंट पी सेकंड क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं बघा. ऍट पॉइंट पी फेज डिफरन्स इज, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज घेऊया ती. फेज डिफरन्स इज का आहे? 11 पाय आहे. 11 पाय. ठीक आहे. तर आपल्याला हे माहिती पाहिजे की 0ला काय तयार होतो? सीबीबी तयार होतो. 0ला सीबीबी. त्याच्यानंतर 1 पायला फर्स्ट डीबी असतो. या पद्धतीने तुम्ही इमॅजिन करू शकताय. त्याच्यानंतर 2 पायला फर्स्ट बीबी. या पद्धतीने या व्हॅल्यू येत जाणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे 11 पायच्या ठिकाणी कितवा डीबी असणार बघा? 11 पाय. कारण 1 पायला फर्स्ट बीबी, 2 पायला सेकंड बीबी, 3 पायला काय होणार आहे? थर्ड डीबी. या पद्धतीने हे सगळे येणार आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. सो 11th पायला 11th काय असणार आहे? डार्क बँड असणार आहे. 11th डार्क बँड. ठीक आहे. आणि त्याच्या अगोदर काय असणार आहे? 10th. त्याच्या अगोदर काय असणार? अगोदर डीबी येतो आणि मग बीबी येतो, बरोबर आहे ना? सो 11th डीबीच्या नंतर 11th बीबी असणार. पण पुढे जायचं नाही, त्याच्या आतच बघायचं आहे. सो त्याच्या अगोदर काय असणार आहे? 10th ब्राईट बँड असणार आहे. हे जे सांगितलं ते मी लक्षात येते का बघा? हे लक्षात येत नसेल तर मी इथं व्हॅल्यू लिहितो. मी परत पुन्हा एकदा सगळ्याच व्हॅल्यू लिहितो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यासाठी फेज डिफरन्स, पाथ डिफरन्सच्या कंडिशन सगळ्या माहिती पाहिजेत. ओके, हे बघा 0 पाय, 1 पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय, 5 पाय, 6 पाय, 7 पाय, 8 पाय, 9 पाय, 10 पाय अँड 11 पाय. 0 पायला नेहमी काय असतो? सीबीबी असतो. फर्स्ट डीबी येणार, त्याच्यानंतर सेकंड डीबी, त्याच्यानंतर थर्ड डीबी, त्याच्यानंतर फोर्थ डीबी, फिफ्थ डीबी, सॉरी इथं सिक्स्थ डीबी येणार. सिक्स्थ डीबी येणार. सॉरी इथं मिस्टेक झाली ही लिहायला. ओके, या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन येणार आहे. फर्स्ट, थर्ड, फिफ्थ, 7th, 9th, 11th या पद्धतीने डार्क बँड्स येणार आहे. ओके, ठीक आहे. आणि बीबी कशी येणार बघा? बीबी इथे येणार फर्स्ट बीबी 2 पायला, 4 पायला सेकंड बीबी येणार,
ओके. 6 पायला थर्ड बीबी येणार, 8 पायला फोर्थ बीबी येणार आहे आणि 10th पायला फिफ्थ बीबी येणार आहे. या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन येणार. म्हणजे टोटल ब्राईट बँड बिटवीन सीबीबी अँड दॅट पॉइंट. ओके, सीबीबी आणि तो पॉइंट यांच्यामध्ये टोटल बीबी किती येणार बघा ब्राईट बँड, तर 5 ब्राईट बँड्स येणार आहेत. 5 ब्राईट बँड्स. ओके. त्याच्यामध्ये सीबीबी आपण इन्क्लूड केलेला नाहीये. इन्क्लुडिंग सीबीबी किती येणार, 6 ब्राईट बँड येणार. 6 ब्राईट बँड इन्क्लुडिंग 6 bright band including 6 bright band including CBB. लक्षात येतंय मी काय सांगतोय? तर ते ऑप्शन मध्ये तसं दिलेलं असतं, इन्क्लुडिंग घ्यायचं का एक्सेप्ट घ्यायचं, त्याच्यानुसार ते आन्सर तुमचं चेंज होणार आहे. लक्षात घ्या. सीबीबी आणि पॉइंट पी, ओके, यांच्यामध्ये किती 5 ब्राईट बँड्स असणार आहेत आणि इन्क्लुडिंग सीबीबी असं जर म्हटलेलं असेल तर त्याच्यामध्ये काय येणार आहे, सीबीबी हा देखील एक ब्राईट बँड असणार आहे. 6 ब्राईट बँड्स येणार आहेत. आणि डार्क बँड बघा, डार्क बँड सीबीबी आणि तो पॉइंट यांच्यामध्ये म्हणजे पी पॉइंट एक्सक्लूड केला, घेतला नाही पी पॉइंट, तर किती डार्क बँड येणार बघा, 5 डार्क बँड्स येणार आहेत. 5 डार्क बँड, तो पॉइंट पी घेतला नाही तर. ओके. आणि पॉइंट पी जर इन्क्लूड केला तर त्याच्यामध्ये काय येणार आहे, 6 डार्क बँड्स येणार आहेत. 6 डार्क बँड इन्क्लुडिंग point P. So in this way calculation will be there. म्हणजे तुम्हाला एखाद्या पॉइंटचा फेज डिफरन्स मिळाला तर नंबर ऑफ ब्राईट बँड किंवा नंबर ऑफ डार्क बँड या पद्धतीने काढता आले पाहिजेत. लक्षात आलं? त्याच्यासाठी ही मेथड वापरण्याऐवजी दुसरी पण मेथड वापरू शकताय. आता आपल्याला माहिती आहे की 11 पायला काय असणार, डार्क बँड असणार, तर डार्क बँडची कंडिशन वापरायची. डार्क बँडची कंडिशन काय आहे, फॉर डार्क बँड, असं पण नंबर ऑफ डार्क बँड काढू शकताय, 2n-1 पाय. (2n-1 पाय इज इक्वल टू, बरोबर ना, डार्क बँड साठी कंडिशन काय, 2n पाथ डिफरन्स, सॉरी फेज डिफरन्स काय असला पाहिजे, 2n-1 टाइम्स पाय असला पाहिजे. फॉर डार्क बँड डेल्टा शुड बी इक्वल टू 2n-1 पाय असला पाहिजे. हा फॉर्म्युला वापरून देखील नंबर ऑफ डार्क बँड्स तुम्ही काढू शकता. ओके. आता इथं फेज डिफरन्स किती आलाय, 11 पाय आलाय ना. 11 पाय इज इक्वल टू 2n-1 पाय, हा फॉर्म्युला वापरला तरी चालेल. पाय पाय गेट कॅन्सल अँड देअरफॉर 11 इज इक्वल टू 2n-1 येणार. अँड देअरफॉर -1 पलीकडे गेल्यानंतर 12 इज इक्वल टू काय येणार आहे, 2n येणार. अँड देअरफॉर n इज इक्वल टू 6 येणार. असं पण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. सो 11 पायच्या ठिकाणी कितवा डार्क बँड असणार आहे, 6th डार्क बँड असणार आहे. म्हणजे हे एवढं सगळं लिहायची गरज नाही, या फॉर्म्युल्यानं पण तुम्ही काय करू शकता, हे कॅल्क्युलेशन करू शकताय. याचं प्रॅक्टिस म्हणून आणखी एक एक्झाम्पल घेऊया. सपोज पाथ डिफरन्स ऍट अ पॉइंट, path difference at a point is, path difference at a point is, suppose इथे 12.5 लॅम्बडा आहे, तर त्या पॉइंट पर्यंत किती बीबी किती डीबी फॉर्म झालेले असतील, त्या पॉइंट पर्यंत किती बीबी किती डीबी फॉर्म झालेले असतील. तर हा पाथ डिफरन्स दिलाय, त्याच्यावरून फेज डिफरन्स काढूया. तर कसं काढता येईल, तर फेज डिफरन्स डेल्टा इज इक्वल टू 2 पाय डेल्टा एक्स बाय लॅम्बडा. 2 पाय डेल्टा एक्स, डेल्टा एक्स किती येणार बघा, त्यांनी दिलाय ना, पाथ डिफरन्स म्हणजे डेल्टा एक्स 12.5 लॅम्बडा डिवायडेड बाय लॅम्बडा. लॅम्बडा लॅम्बडा गेट्स कॅन्सल अँड देअरफॉर इट बिकम्स 25 पाय. आता हा डेल्टा ऑड येतोय का इव्हन येतोय एवढंच बघायचं आहे. डेल्टा जर ऑड आला, ऑड मल्टिपल इंटिग्रल ऑफ पाय आला, तर तिथे नेहमी काय असणार आहे, डार्क बँड असणार आहे.
आणि इवन मल्टिपल इंटिग्रल ऑफ पाय आला तर काय असणार आहे, ब्राईट बँड असणार आहे. हे अगोदर तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. ओके. हा, मग आता परत या फॉर्म्युल्यानुसार बघा, फॉर डार्क बँड साठी डेल्टाचा फॉर्म्युला काय असतो, 2n-1 टाइम्स पाय असणार आहे, 2n-1 टाइम्स पाय. ओके, आणि डेल्टा किती आलाय आपला, 25 पाय आलाय. 25 पाय इज इक्वल टू 2n-1 पाय, पाय गेट कॅन्सल. So 25 is equal to 2n-1 and therefore 26 is equal to 2n and therefore n is equal to 13. So 13th डार्क बँड असणार आहे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं 13th डार्क बँडच्या आत, त्याच्या आतमध्ये कुठला ब्राईट बँड असणार आहे, 12th ब्राईट बँड. म्हणजे इथं 13th डार्क बँड असणार त्या पॉइंटला, ऍट दॅट पॉइंट. आणि त्याच्या आत काय असणार आहे, 12th ब्राईट बँड असणार आहे. कारण लक्षात घ्या, सीबीबी नंतर अगोदर कोण येतं, फर्स्ट डार्क बँड येतो आणि मग फर्स्ट ब्राईट बँड येतो. म्हणजे 13th डार्क बँड नंतर 13th ब्राईट बँड येणार आहे, हे पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ओके, 12th ब्राईट बँड त्याच्या आतमध्ये असणार आहे. 12th ब्राईट बँड म्हणजे सीबीबी नाहीये त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. सीबीबी म्हणजे 0th ब्राईट बँड असं आपण त्याला म्हणतो. या पद्धतीने किती ब्राईट बँड किंवा किती डार्क बँड आहे हे आपण फाइंड आउट करू शकतो. हे झालं डार्क बँड कॅल्क्युलेट करणं. ब्राईट म्हणजे इवन मल्टिपल इंटिग्रल आलं तर काय करायचं, सपोज आणखी एक क्वेश्चन बघूया. इफ समजा एका प्रॉब्लेम मध्ये डेल्टा एक्स तुम्ही काढला आणि डेल्टा एक्स सपोज काय आला तुमचा 30 पाय आला डेल्टा एक्स. ओके, पाथ डिफरन्स किती आला, 30 पाय आला. तर इवन आहे का ऑड आहे, सॉरी 31 घेऊया, जस्ट अ मिनिट. पाथ डिफरन्स घ्यायला लागलोय आपण. सपोज 31, जस्ट अ मिनिट, 31 लॅमडा असा पाथ डिफरन्स दिलाय. देन या पॉइंट पर्यंत किती बीबी किती डीबी तयार होतील. ओके, तर कसं काढता येईल बघा. अगोदर फेज डिफरन्स काढूया. फेज डिफरन्स कसं काढताय, 2 पाय डेल्टा एक्स बाय लॅमडा करतोय आपण. सो 2 पाय 31 लॅमडा डिवायडेड बाय लॅमडा म्हणजे फेज डिफरन्स किती येणार बघा, 31 इंटू 2 म्हणजे 62 पाय आलं, 62 पाय. आता फेज डिफरन्स इवन आहे का ऑड आहे, इवन आहे. म्हणजे त्या पॉइंटला ब्राईट बँड तयार होणार का डार्क बँड तयार होणार, तर डार्क बँड तयार होणार आहे, सॉरी ब्राईट बँड तयार होणार आहे. इवन असल्यामुळे काय होणार आहे, ब्राईट बँड तयार होणार आहे. ऑड असेल तर डार्क बँड तयार होतं. तर इथं बीबी तयार होणार आहे. आता पुढे बघा, बीबी तयार होणार ना. आता फॉर बीबी फॉर्म्युला काय असतो बघा, फॉर बीबी फेज डिफरन्स इज n टाइम्स 2 पाय असतो. म्हणजे इवन दिसलं तर n टाइम्स 2 पाय वापरायचं आणि ऑड दिसलं तर 2n-1 पाय वापरायचं, हे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला. सो 62 पाय इज इक्वल टू n टाइम्स 2 पाय अँड देअरफॉर पाय गेट कॅन्सल अँड n इज इक्वल टू किती येणार आहे, 31 येणार. म्हणजे त्या पॉइंटला ऍट दॅट पॉइंट काय असणार आहे, ऍट दॅट पॉइंट देअर शुड बी 31st काय असणार आहे, ब्राईट बँड असणार आहे. ऍट दॅट पॉइंट 31st ब्राईट बँड. आणि 31st ब्राईट बँडच्या अगोदर त्याच्या आतमध्ये काय असणार आहे, 31st डार्क बँड पण असणार आहे. म्हणजे सीबीबी सोडून त्या पी पॉइंट पर्यंत किती ब्राईट बँड असणार, 31 ब्राईट बँड असणार आहे. आणि डार्क बँड किती असणार आहे, 31 डार्क बँड असणार आहे. म्हणजे इन्क्लुडिंग सीबीबी
एकूण किती ब्राईट बँड असणार आहे? 32 ब्राईट बँड असणार आहे आणि 31 डार्क बँड असणार आहे. लक्षात आलं? तर हे बेसिक तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हे खूप इझी पार्ट आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या पॉइंटला ब्राईट बँड तयार होणार की डार्क बँड तयार होणार हे कसं काढायचं असतं? तिथला थोडक्यात फेज डिफरन्स काढायचा. तो फेज डिफरन्स इव्हन मल्टिपल आहे का ऑड मल्टिपल ऑफ पाय आहे एवढंच शोधायचं आहे तुम्हाला. इव्हन मल्टिपल ऑफ पाय आलं तर तिथं ब्राईट बँड असणार आणि ऑड मल्टिपल ऑफ पाय असेल तर तिथं डार्क बँड असणार आहे. ठीक आहे. कितवा डार्क बँड आहे हे जर फाइंड आउट करायचं असेल तर 2n-1 पायला ते इक्वेट करायचं आणि इव्हन जर असेल तर काय करायचं? इव्हन असेल तर 2 पाय इंटू n करायचं. 2 पाय इंटू n हे लक्षात आलं पाहिजे. ओके. नेक्स्ट इज 10.27. नेक्स्ट क्वेश्चन आहे 10.27. Consider an interference arrangement similar to YDSC. Slit S1, S2 are illuminated with coherent microwave sources, each of frequency 2 MHz. इथं जो YDSC आहे, इथं YDSC आहे आणि त्याच्यामध्ये काय वापरली आहे? मायक्रोवेव्ह वापरली आहे. त्या मायक्रोवेव्हची फ्रिक्वेन्सी दिली आहे 2 MHz. फ्रिक्वेन्सी किती दिली आहे? 2 MHz. The sources are synchronized to have zero phase difference. The slits are separated by distance. Slit separation दिलेला आहे. That is, slit separation is 75 meter. Then intensity I theta is measured as a function of theta. Function of theta, where theta is defined as shown in the figure. I naught is the maximum intensity. Calculate I theta for theta is equal to 0 and theta is equal to pi by 6 and theta is equal to pi by 2. तर क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय जरा व्यवस्थित लक्ष द्या. हा YDSC एक्सपेरिमेंट आहे, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. आणि या यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये काय वापरलेलं आहे? मायक्रोवेव्ह वापरली आहे. मायक्रोवेव्ह ज्याची फ्रिक्वेन्सी दिली 2 MHz. 2 MHz म्हणजे 2 × 10⁶ हर्ट्ज आहे. आणि इथं जे YDSC मध्ये स्लिट सेपरेशन आहे ते 75 मीटर आहे. लक्षात घ्या, 75 मीटर दोन कोहेरंट सोर्सेस मधलं डिस्टन्स. तर याच्यामध्ये काय सांगितलंय की इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आपल्याला. इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. कुठं कुठं फाइंड आउट करायची आहे? ऍट थीटा इज इक्वल टू 0 डिग्री, त्याच्यानंतर थीटा इज इक्वल टू पाय बाय 6 अँड थीटा इज इक्वल टू पाय बाय 2. या अँगलला इंटेन्सिटी काढायला सांगितली. आता थीटा म्हणजे फेज डिफरन्स नाहीये, लक्षात घ्या. थीटा म्हणजे काय आहे लक्षात घ्या. त्यांनी असं डायग्राम मध्ये दाखवलं की S1 S2 हे दोन सोर्सेस आहेत. इथं समोर स्क्रीन आहे आणि पॉइंट P जो आहे त्या P पॉइंटनं S1 S2 च्या सेंटर बरोबर केलेला अँगल थीटा आहे. ठीक आहे. या पद्धतीने दोन्ही सोर्सेसच्या इंटेन्सिटी I आहेत. तर रिझल्टंट इंटेन्सिटी काढायला सांगितले 0 डिग्री, पाय बाय 6, पाय बाय 2 या पॉइंट्सला. ओके. पाय बाय 6, पाय बाय 2. हा, तर आता एखाद्या पॉइंटची इंटेन्सिटी जर काढायची असेल, रिझल्टंट इंटेन्सिटी काढायची असेल तर आपण कुठला फॉर्म्युला वापरतो?
हा क्वेश्चन लक्षात आला का बघा. पुन्हा एकदा सांगतो, एक्सप्लेन करतोय. क्वेश्चन व्यवस्थित अगोदर अंडरस्टँड झाला पाहिजे. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट आहे. इथं मायक्रोवेव्ह वापरलेली आहे. त्याची फ्रिक्वेन्सी दिली म्हणजे त्याच्यावरून त्याची वेव्हलेंथ काढू शकतो. अगोदर वेव्हलेंथ काढून घेऊया. वेव्हलेंथ म्हणजे काय असतं, c/ν असतं. c डिवायडेड बाय न्यू. व्हेलॉसिटी डिवायडेड बाय वेव्हलेंथ म्हणजे c/ν म्हणजे वेव्हलेंथ ना. Wavelength is velocity divided by frequency. Okay. So 3 into 10 raised to 8 divided by frequency दिले 2 into 10 raised to 6. म्हणजे वेव्हलेंथ किती येणार आहे, 1.5 into 10 raised to 2 मीटर एवढी याची वेव्हलेंथ येणार आहे. ओके. स्लीट मधलं सेपरेशन दिलंय 75 मीटर. तर त्यांनी काय सांगितलंय, स्क्रीनवरचे जे पॉइंट्स आहेत, पी पॉइंट, एक आहे 0 डिग्रीला पॉइंट. एक पी पॉइंट कुठं आहे 0 डिग्रीला, म्हणजे बरोबर इथे येणार समोर. आता समोर इथं काय होतं, सीबीपी फॉर्म होतं. डायरेक्टली याचा आन्सर सांगू शकता. इथं रिझल्टंट इंटेन्सिटी किती येणार रे, 4 आयस येणार ना. त्याच्यानंतर π/6 ला म्हणजे थीटा π/6 घ्यायची त्यावेळची इंटेन्सिटी, आणि थीटा π/2 घ्यायचा आहे आणि त्यावेळची इंटेन्सिटी. थीटा म्हणजे कुठला, फेज डिफरन्स नव्हे. थीटा म्हणजे S1 S2 च्या सेंटर पासून पी पॉइंटला जॉईन करणारी जे लाईन आहे त्या लाईनने अँगल केलेला अँगल आहे, लक्षात घ्या. आता नेहमीचा क्वेश्चन, रिझल्ट आणि इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, 4I cos स्क्वेअर डेल्टा बाय 2. रिझल्ट आणि इंटेन्सिटी काढण्यासाठी आपल्याला त्या पॉइंटला असणारा फेज डिफरन्स माहिती पाहिजे. फेज डिफरन्स माहिती असल्याशिवाय आपण कॅल्क्युलेशन करू शकत नाही. मग फेज डिफरन्स काढण्यासाठी पाथ डिफरन्स माहिती पाहिजे. फेज डिफरन्स काढायला काय माहिती पाहिजे, पाथ डिफरन्स. कारण पाथ डिफरन्स माहिती असेल तर फेज डिफरन्स काढू शकतो, 2π डेल्टा x बाय लॅम्बडा. हे तुम्हाला माहिती आहे. मग आता इन YDSE पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला काय बघा, इन YDSE पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला आहे x स्मॉल d डिवायडेड बाय कॅपिटल D. x स्मॉल d डिवायडेड बाय कॅपिटल D. या पद्धतीने आपण काय करू शकतो, कॅल्क्युलेशन करू शकतो. ठीक आहे. आता x हे x म्हणजे इकडचा डिस्टन्स आहे आणि d म्हणजे काय आहे, इकडचा डिस्टन्स आहे, कॅपिटल D. ठीक आहे. आता x डिवायडेड बाय कॅपिटल D म्हणजे काय येणार सांगा, x डिवायडेड बाय कॅपिटल D म्हणजे टॅन थीटा येणार, बरोबर आहे ना. टॅन थीटा इंटू स्मॉल d. हा काय होणार आहे, तुमचा पाथ डिफरन्स होणार आहे. ठीक आहे. सो डेल्टा x इज इक्वल टू टॅन थीटा. टॅन थीटा पहिला अँगल किती आहे बघा,